हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं सुनामज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण मम रविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दुहिताईना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम, हरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद 69वा। महावाक्य विचाराविषयी शिष्याला उपदेश। हा उपदेश आहे। उपदेश या शब्दाचा अर्थ असताना सांगणं, असताना सांगणं म्हणजे उपदेश। सांगायची काही आवश्यकता नाही, पण गरज पडली म्हणून सांगणं, त्याला म्हणायचं उपदेश। सरळ म्हणजे सोप्या वाक्यामध्ये आहे उपदेश। उपदेश म्हणजे कुणाला उपदेश आणि कशाचा उपदेश? उपदेश जो करायचा असतो तो विसरला म्हणून करायचा असतो, त्याला म्हणतात उपदेश।
आणि विसरणं म्हणजे एकदम कायमचं नसणं असं नाही. असणं पण प्रतीतीला न येणं, अनुभवाला न येणं. तसं जीव स्वरूपानं ब्रह्मरूपच आहे आणि त्याच ब्रह्मरूप असणाऱ्या जीवालाच उपदेश ब्रह्मज्ञानाचा करायचा आहे, म्हणून त्याला उपदेश म्हणतात. उपदेशाला का प्राप्त व्हावं लागलं, उपदेश का करून घ्यावा लागायला, आणि आतापर्यंत जे केला तो काय होता? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच आहे ना. आतापर्यंत काय सांगितलंय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच सांगितलंय. ते पटवून दिले नाना प्रकारच्या युक्तीने. तो उपदेशच आहे. आणि आता आणखी दुसरा काय सांगणार उपदेश? पुन्हा काय करायचं आहे उपदेश? कारण जीवाचं अज्ञानाच्या योगानं असं झालेलं आहे की त्याला प्राप्त झालं तरी त्याच्यावर विश्वास बसत नाही. प्राप्तीवर सुद्धा विश्वास बसत नाही आणि निवृत्तीवर सुद्धा विश्वास बसत नाही. कारण निवृत्ती जी काही शास्त्रानं सांगितली आहे ती कल्पित पदार्थाची सांगितली आहे. म्हणून तो पदार्थ सदा निवृत्तच आहे. पण तो पदार्थ निवृत्तीरूप भ्रमरूप आहे असं जरी कळालं तरी पण तो प्रतीतीला येत असल्यामुळं पुन्हा पुन्हा अज्ञान डोकं वर काढीत असतं की हे दिसायले कसं. मग जीव ब्रह्मरूप आहे तर ब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आज आहे. आणि इथं तर मी देहवान आहे, करता आहे, भोगता आहे असं आणखी फिरून फिरून अज्ञान डोकं वर काढत असतं. म्हणून त्याच्यासाठी वारंवार वेदांत शास्त्रानं त्याच्यावर जो काय उपाय करायचा सांगितला आहे तो उपाय सतत चालू ठेवावा लागतो. मग शेवटी जाता जाता जो काय निरोप द्यायचा असतो ते शास्त्र कशा पद्धतीचा निरोप देत असतं म्हणजे हा शेवटचा परिच्छेद आहे. शेवटचा म्हणजे तरंगाच्या शेवटचा. कारण 3 प्रकारामध्ये विचारसागर विभागला गेलेला आहे. 4था तरंग, 5वा तरंग आणि बाकीचे जे तरंग आहेत ते अनुसंधानाने आहेत. मुख्यत्वे करून हे 3च तरंग आहेत. मग काल तत्वमसी महावाक्याचा उपदेश सांगितला आणि त्या तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने म्हणजेच भागत्याग लक्षणेने तोम पदार्थाचा तत्पदार्थाशी अभेद निश्चय व्हायला काही हरकत नाही. तोम पदार्थाचा तत्पदार्थाशी, तोम पदार्थाचा म्हणजे संकुचित पदार्थाचा तत्पदार्थाशी म्हणजे व्यापक पदार्थाशी अभेद व्हायला काही हरकत नाही. कधी? ज्या वेळेस दोन्ही पदाच्या ठिकाणी असणारे जे धर्म आणि उपाधी आहे त्याचा बाध करून दोन्ही चैतन्य एकरूप व्हायला काहीही हरकत नाही. म्हणून तत्वमसी महावाक्याचा यथार्थ अर्थ समजून घ्यावा, त्याच्यावर लक्षणा करावी, भागत्याग लक्षणा करावी, त्यानं यथार्थ अर्थ आपणाला प्राप्त होतो. मग साक्षीच्या ठिकाणी परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. कोणाच्या ठिकाणची? साक्षीच्या ठिकाणची का जीवाच्या ठिकाणची? ब्रह्मरूप जीव होतो का साक्षी होतो? आहे का नाही? कारण जीवाला सांगितलंय तुझ्या धर्माचा त्याग करून तुझं लक्ष स्वरूप साक्षी आहे आणि ते तुझं खरं स्वरूप आहे. खरा जीव साक्षी आहे,
खरा जीव कोण आहे? साक्षी आहे. खरा भिंगात पाहणारा आहे का भिंगातला आहे? आहे का नाही? आणि जीव म्हणजे ते भिंगातलं प्रतिबिंब आहे का नाही? आणि साक्षी खरा त्या प्रतिबिंबाला पाहणारा आहे. तसा जीव कसा झाला मग? साक्षी रूप झाला का नाही? मग तो साक्षी असल्यामुळं कुणाचा? जीवाचा संकुचितच व्हायलाय. जेवढा जीव आहे, जेवढा देह आहे, तेवढ्याचा तो साक्षी असतो, आहे का नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी संकुचितपणाच आहे, व्यापकपणा शास्त्रदृष्टीनं म्हणता येत नाही. व्यापक ब्रह्म आहे. मग तो जीव मिथ्या आहे, तो काय वास्तविक सत्य नाही. आणि मिथ्याची साक्ष राहणं म्हणजे ती साक्ष ही काय झाली? मिथ्याच झाली. मिथ्याची साक्ष देणं म्हणजे, आहे का ना? लबाडाची साक्ष देणार कोण होणार? आहे का ना? तसं ती साक्ष्या मिथ्याच आहे. म्हणून साक्षीचं साक्षीत्व पण मिथ्या आहे, साक्षी मिथ्या नाही. साक्षीचं साक्षी पण खरं नाही, पण साक्षीचं स्वरूप जे चैतन्य आहे ते मात्र ब्रह्मरूपच आहे, असं भागत्याग लक्षणानं जाणता येतंय. याच रीतीने बाकीच्या महावाक्याचे ओतप्रोत भावानं चिंतन करावे. बाकीच्याचंही ओतप्रोत भावानं चिंतन करावं असं काल शेवटी म्हटले होते, आहे का नाही? आणि मग यावर उपदेश संपलाय. कशाचं? बाकीच्याही महावाक्याचं ओतप्रोत चिंतन करावं असा तत्वमसीचा जसा अर्थ काढलेला आहे, तत्वमसी महावाक्याचा जसा बोध करून दिला आहे, तसा दुसऱ्याही वाक्यांचा बोध करून घ्यायचा असं सांगून सर्व प्रक्रियाची या ठिकाणी समाप्ती केली आहे. प्रक्रिया संपल्या. पण मग शेवटी शिष्याला काय सांगावं लागतं की बाबा तू आता श्रवण केलंस आणि आता तुझ्या निज स्वरूपावर वृत्ती हमेशा ठेव, म्हणजे दुःखरूपाला पुन्हा पाहू नको. तू सुखरूपच आहेस हे जे बोध करून द्यायचा असतो हा शेवटी. जा सुखानं जा, हळूनं जा, हां गेल्यावर फोन करा, हे कवाचे बोलणे तर. हां तसंच या ठिकाणी शास्त्र जाता जाता उपदेश करीत असतं. तो कसा उपदेश आहे? तर महावाक्याविषयीच उपदेश आहे. कारण शास्त्राला त्याच्याशिवाय दुसरं काही बोलायच येत नाही आणि उपदेश करायचा असतो तो ते या अनुसंधानेच करावा लागतो. आणि ज्याला उपदेश करायचा आहे त्याचं बी याच्याशीच बिघडलेला आहे का नाही? म्हणून त्याचाच उपदेश करावा लागतो. त्यावेळेस शेवटी अग्रदेवाला स्वप्नामध्ये चाललेला उपदेश हा लक्षणा करून, लक्षणाचे ज्ञान सांगून त्याचा समारोप घेतात. मग स्वप्नामध्येच अग्रदेवाला गुरुजी म्हणतात की हे शिष्य भागत्याग लक्षणेने जीवब्रह्माची एकता सर्व श्रुती स्मृती प्रतिपादन करतात. सर्व श्रुती आणि स्मृती, स्मृती आणि श्रुती आणि स्मृती हे ग्रंथ म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती ग्रंथ, प्रवृत्तीरूप ग्रंथ. स्मृतीशास्त्र हे प्रवृत्तीरूप आहे. मनुस्मृती स्मृतीशास्त्र आहे, हे प्रवृत्तीशास्त्र आहे. हां आणि श्रुती निवृत्तीशास्त्र आहे. म्हणून दोन्ही शास्त्र स्मृती आणि स्मृती
हे काय करतात, कशाचं प्रतिपादन करतात? तर जीव ब्रह्म ऐक्याचंच प्रतिपादन करतात. तसेच तूही चिंतन कर. त्यांनी सांगितल्याप्रमाणे चिंतन तूही कर. तुझा समज तसा बनव, म्हणजे तुझा संसार भाव निवृत्त होऊन काय होईल त्यानं? जो संसार भाव आहे तुझ्या ठिकाणी संसाराचा भाव आहे, अभाव नाही, भाव आहे. संसार भाव निवृत्त होऊन काय होईल? स्वतः सिद्ध ब्रह्मभाव प्राप्त होईल. ज्या भावाचा अभाव आहे तुझ्या ठिकाणी, ज्या भावाचा भाव असायला पाहिजे तो भाव नाही, मग काय आहे? त्याचा अभाव आहे का नाही? आणि त्याचा अभाव का आहे तुझ्या ठिकाणी? ज्याचा भाव नसायला पाहिजे त्याचा भाव आहे, म्हणून तो तुझ्या ठिकाणी असणारा भाव, अभावाचा, अभावरूप असणाऱ्याचा भाव तो निवृत्त करून म्हणजे संसाराचा भाव निवृत्त करून परमानंदाचा भाव प्रगट कर, प्राप्त कर. तुझा संसार भाव निवृत्त होऊन स्वतः सिद्ध ब्रह्मभाव प्राप्त होईल. आता ब्रह्मभाव कसा आहे? स्वतः सिद्ध आहे का नाही? म्हणजे आणायचं आहे का कुठून? ते जवळच आहे, परी भेटे ना. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, आहे का नाही? जवळ आहे परी भेटे ना, तर त्याचा अर्थ निघत त्याचा पण, आहे का नाही? मग ब्रह्मभाव प्राप्त झाल्याचा भ्रम आहे. ब्रह्मभाव प्राप्त झाल्याचाही भ्रम आहे आणि ब्रह्मभाव निवृत्त झाल्याचाही भ्रम आहे. प्राप्त करणं म्हणजे प्राप्त का नाही म्हणून करणं आहे, का आहे म्हणून करणं आहे? नाही म्हणून करणं आहे. पण तो नाही का आहे, मग नाही वाटायला आहे का नाही? फक्त ती प्रतीती आहे, असून हरवल्याची प्रतीती आहे. म्हणून ब्रह्मभाव तुझा प्राप्त होईल जर चिंतन केलंस तर. कशाचं? तत्वमसी महावाक्याचं ओतप्रोत जर चिंतन केलंस तर तुला ब्रह्मभाव तुझा गेलेला प्राप्त होईल, आहे का नाही? आणि दुःखरूप असणारा संसाराचा जो भाव आहे तुझ्या ठिकाणी तो निवृत्त होईल, आहे का नाही? म्हणून संसार भाव निवृत्त होऊन स्वतः सिद्ध ब्रह्मभाव प्राप्त होईल. याप्रमाणे स्वप्नात मिथ्या सद्गुरूचा उपदेश ऐकून, हा उपदेशच आहे ना, मग हा कोठे ऐकिला, कोणी ऐकिला आणि कोणी सांगितला आणि कोणी ऐकिला? अग्रदेवानं ऐकला आणि स्वप्नातल्याच गुरुनं त्याला, कारण अग्रदेव स्वप्नातच होता, आहे का नाही? म्हणून स्वप्नात मिथ्या सद्गुरूचा उपदेश ऐकून हे कोण म्हणायले? हे वाक्य म्हणणारं कोण आहे? ग्रंथकार बोलतात. तसं वाचताना कळावं हे वाक्य कुणाचं आहे, नाहीतर अर्थ लागत नाही ना. याप्रमाणे स्वप्नात मिथ्या सद्गुरूचा उपदेश ऐकून अग्रदेव कृतार्थ झाला असं ग्रंथकार सांगतात. प्रथम या ठिकाणी मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून म्हटले बरं का, आणि हे याच्यावर आपण मागे बोललेलो आहोत. तरी पण जोपर्यंत कृतार्थता प्राप्त होत नाही तोपर्यंत
वेद गुरुला मिथ्यात्व म्हणता येत नाही, तो दोष लागतो, हे लक्षात असू द्या, है की नाही. स्वानुभूतीनं बोलणं वेगळं आणि परोक्षानं बोलणं वेगळं आहे. मग अग्रदेव कृतार्थ झाला, प्रथम कृतार्थता झाली असे त्याला वाटले. या बोधानं त्याला काय वाटलं, आपण आता कृतार्थ मुक्त झालोत. त्यावेळेस त्याला विलक्षण आनंदही उत्पन्न झाला की आपण आता या संसारातून कायमचे मुक्त झालोत आणि परमानंदाच्या प्राप्तीला प्राप्त झालोत. त्या आनंदानं तो गहिवरून गेला. म्हणून अग्रदेव कृतार्थ झाला. त्याच्या अवस्थेकडे पाहून ग्रंथकार म्हणतात तो कृतार्थ झाला, प्रथम कृतार्थता झाली असे त्यास वाटले खरे. तो आनंदानं नाचूही लागला आणि त्याला वाटलंही होतं आपण कृतार्थ झालो. आता त्याला वाटलंच ना आता आपण मुक्त झालोत. त्याला वाटलं खरं आपण मुक्त झालोत, ग्रंथकार म्हणतात. तरी पण काय राहिलं, आता याच्या पुढं बोलणं संपलंय का नाही. तो मुक्त झाला म्हणजे कृतार्थ झाला, आनंदात नाचू लागला. पण ग्रंथकार म्हणतात त्याला कृतार्थ झाल्याची अनुभूती येऊन तरी पण, म्हणजे मुक्त झाल्याचा त्याला अनुभव येऊन पण तरी पण अज्ञान नष्ट झाल्याचा निसंदेह बोध सहसा कोणासही होत नाही. कारण निसंदेह मुक्ती आणि मुक्ती, निसंदेह संशय रहित मुक्ती आणि संशयासहित मुक्ती. दोष असताना बरं वाटणं आणि दोष नसताना बरं वाटणं, हे दोन बरे आहेत का नाही. एखाद्याला खूप ताप आलाय आणि तो त्या तापेनं त्याचा सर्व कर्मभाव वृत्तीचा भाव बिघडला, म्हणजे तो सिरियस झाला, आहे का नाही. मग त्यावेळेस त्याला विचारलं काय बरं आहे का, तर तो म्हणतो नाही हो बा, लय खूप ताप आलाय, खूप वेदना होता, डोकं दुखायले, माझं काही खरं नाही. म्हणजे त्या ठिकाणी दुःखाचा तो भाव दाखवितो त्या ठिकाणी, आहे का नाही. आणि मग त्याच्यावर वैद्यानं उपचार केला, डोकं दुखायचं बंद झालं, ताप काय पूर्णपणे जिराला नाही पण कमी झाला. मग त्यावेळेस जर विचारलं आता बरं वाटायले, मग पूर्ण बरं आहे कनिष्ठ बरं आहे. तो म्हणतो अरे जरा गरम लागायतलंय अंग, तो नाही आणखी थोडीशी कसर राहिली पण बरं वाटायले. बरं वाटणं हे कशावर अवलंबून आहे, पहिली जी अवस्था होती तिच्यापेक्षा बरं आहे असं म्हणण्याचा त्या ठिकाणी प्रघात असतो. तसं मुक्त होणं म्हणजे जे जीवदशामध्ये अडकलेला असतो, त्या दुःखानं तो गांगावल्या गेलेला असतो, त्याच्यापेक्षा बरं आहे. पण जी निसंदेह मुक्ती असते त्या मुक्तीमध्ये दोष शिल्लक थोडाही राहत नाही. त्याला म्हणतात संशय रहित ज्ञान, निसंदेह मुक्ती त्याला म्हणतात, संशय रहित ज्ञानाला. मग ते संशय रहित कधी वाटतंय, पूर्ण अज्ञानाची निवृत्ती झाली तर. आणि पूर्ण अज्ञान निवृत्त होतंय का, आणि पूर्ण अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय मुक्तता आहे का, निसंदेह मुक्तता. आणि पूर्ण अज्ञान निवृत्त होतंय का, उपाधीच कशाची आहे. मग कसं आहे आता, पण मुक्त झाल्याचा अनुभव येतो का नाही, येतोही.
आणि त्याच अनुभवानं पुढील कार्य पुढील निश्चय चालू ठेवावा. म्हणजे थोडं राहिलेला अज्ञानाची निवृत्ती तिथून, म्हणजे मुक्ताचा परमार्थ आहे तो कोणाचा परमार्थ पुन्हा पुढं तिथून. हां, आपल्याला वाटतं मुक्त झालं म्हणजे परमार्थ संपला. मुक्ताला सुद्धा परमार्थ, पण कोण्या मुक्ताला? ज्याच्या ठिकाणी काही अज्ञान शिल्लक आहे, थोडंफार फणफण राहिली, त्याला सुद्धा निधिध्यासन करावंच लागतं, आहे का नाही? कारण त्यांचे सुद्धा काही साधनं सांगितलेले आहेत ग्रंथकारांनी. मुक्ताला सुद्धा अमृत अनुभव कुणाला सांगितला हो, आहे का नाही? चांगदेव 65 कुणाला सांगितली? मुक्तच होता तो पण, आहे का नाही? पण काही शिल्लक राहिली होती, त्याच्यानं ते थोडी कसर राहतच असते. प्रथम कृतार्थता झाली असं वाटतंय, तरी पण अज्ञान नष्ट झाल्याचा निसंदेह बोध सहसा कोणासही होत नाही. सहसा कोणाला तशी पूर्ण अज्ञान निवृत्ती झाली की तिथून विधेय मुक्तीच चालू होती. तिथून पुढं काय म्हणायचं? मग अज्ञानच नाही. हां, मग हे सगळं कार्य शरीराचं कशावर चालतंय? हे सगळे अज्ञानाचेच कार्य आहेत ना. मग अज्ञानच नाही राहिलं म्हणलं त्या कार्यावर कोणाचं त्या ठिकाणी लक्ष, कोण्या वृत्तीचं लक्ष राहीन तिथं? कार्यच होणार नाहीत ना. आणि जे झाले होतील कार्य त्या सत्वगुणातून, पण त्या कार्यावर ती वृत्ती राहते का? वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. हां, माझे मी पण हरपले, मी कोण हे त्याला माहीत नाही. हां, हे त्याला त्या ठिकाणी व्यवहार होत नाही. मी तो वासुदेव तत्व आता या पदावर तो आरूढ असतो. हां, मग हे नाव, स्वतःचं नाव सुद्धा तो विधेय मुक्तीमध्ये त्याला विचारलं तुमचं नाव काय, तर त्याला बराच वेळ लागतो सांगायला, आठवण करून. का? वृत्ती येत नाही त्याच्यावर. वृत्ती आल्याशिवाय सांगता येत नाही, कारण व्यवहार वृत्तीनं होत असतो, आहे का नाही? आणि मग ती अवस्था विधेय मुक्ताची आहे. पण तिथून पुढं पण मुक्तालाही परमार्थ साधनं करावेच लागतात, आहे का नाही? श्रवणाची गरज नाही त्याला, मननाची गरज नाही त्याला, चिंतनाची गरज नाही. मग श्रवण, मनन, निधिध्यासन याची गरज नाही मुक्ताला, पण तत्वम पदार्थ शोधन याची त्याला गरज असते, आहे का नाही? आसनशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा, नंतर पुढं त्या मुक्तीच्या अवस्था येतात. त्या अवस्थेला प्राप्त व्हावं लागतं मुक्ताला, ज्ञानाला. म्हणजे त्या मुक्तीच्या अवस्था प्राप्त करून घ्यावं लागतील ना. जशा जीवाच्या 7 अवस्था आहेत तशा मुक्ताच्या 7 किती अवस्था? 3 अवस्था. पदार्थ भाविनी, आसनशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्या. तुर्य ही अवस्थाच आहे ना. हां, तशीच त्याच्या अलीकडची पदार्थ भाविनी आणि त्याच्या अलीकडची आसनशक्ती आहे. म्हणजे ह्या मुक्ताच्या काय झाल्या? अवस्था. आणि त्या अवस्था त्याला प्राप्त करून घ्याव्या लागतात. आणि जायचे कुठपर्यंत? तुर्यापर्यंत, तुर्या अवस्थापर्यंत. म्हणजेच वृत्ती मावळण्यापर्यंत परमार्थ करावा लागतो. वृत्ती जर शिल्लक राहिली तर वृत्तीमध्ये वासना शिल्लक राहतात, आणि वासना शिल्लक राहिल्या की जन्माला कारण ठरतात. आणि इथं परमपदाची प्राप्ती करायची म्हटल्यावर मोक्ष करून घ्यावा लागतो, आणि मोक्षामध्ये वासना चालत नाही. मग वासना जर नाही ठेवायच्या म्हणल्यावर वृत्ती ही त्या ठिकाणी मावळावी लागते. वृत्ती मावळली तरच वासना मावळतील. झाडाचं मुळासकट जर झाड उपटून काढलं तर झाड वाळेल, वरून तोडल्यावर
पुन्हा फुटेलच की ते, मग ती लय निवृत्ती व्हायली. पण आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा या ग्रंथाचा काय आहे? विशेष. हा विशेष लक्षात घ्यावा ना. काय विशेष आहे याचा? आत्यंतिक निवृत्ती. मग वृत्तीची निवृत्ती आत्यंतिकच करावी लागेल ना, संसाराची निवृत्ती आत्यंतिकच करावी लागेल ना. आत्यंतिक निवृत्तीशिवाय निवृत्ती नाहीच. पण देह आहे तोपर्यंत आत्यंतिक निवृत्ती झाल्यासारखं वाटतंय, पण काही अंशी शिल्लक. मग काही राहतंय आणि काही जातंय. हा, काही राहतंय. आणि हे असंच तर आम्हाला जाणायचं सांगितलंय ना. मग लक्षणं कशी करायची भाग त्या लक्षणात सांगितली ना. मग अज्ञान काही जातंय, अज्ञान जातंय आणि ज्ञान प्राप्त होतंय. अज्ञान जातंय, मग जातंय म्हणण्यामध्ये व्यवहारापुरतं राहतंय, बद्धतेचं जातंय, पण व्यवहारापुरतं राहतंय. म्हणजे काही जातंय आणि काही राहतंय, काहीचा त्याग आहे आणि काहीचा स्वीकार आहे का नाही. तसंच निसंदेह बोध सहसा कोणाशी असा होत नाही. मुक्त झालं असं वाटतंय, पण आत्यंतिक निवृत्ती सहसा कोणाला होत नाही. मग होतच नाही का? आत्यंतिक निवृत्ती होते, पण तशी करणारे फार. हां, सहसा कोणाला एवढ्या अधिकारापर्यंत जात नाहीत. मग जाणारे नाहीत का? होते ना. सुखदेव होते, वामदेव होते, ज्ञानदेव होते, नामदेव होते, झालेच की. चांगदेव होते, ते देवच आहेत की हो सगळे. मग होणारे होतेच ना अशा अधिकाराचे. म्हणजे तसा अधिकार प्राप्त करून घेता येतो, है का नाही. आता यावर कोणी म्हणेल बाबा ते संत होते, हा ते काय होते, त्यांना घेता येते, पण जे संसारिक जीवाला त्या वृत्तीपर्यंत जाता येते का त्यांच्या अधिकारापर्यंत? अरे नका जाता ये ना, नका जाता येऊ दे ना, पण बराबरी तर करावं लागेल ना. कोणाची? संतांचीच करावं लागेल ना. बराबरी कोणाची करावं? आता परमार्थात बराबरी कोणाची करते तू? आणि सामान्य जीव काय म्हणते तर आपल्या त्याची बराबरी आपल्याला कशी होईल? मग कोणाची करतो? कोणाची? खाटकाची. त्याचीच बराबरी होईल अथवा न होईल, पण तशी आत्यंतिक निवृत्ती होईल अथवा न होईल, पण इच्छा तर करावी लागेल ना. मग इच्छा केल्या तुकाराम महाराज म्हणतात होतंय, इच्छा राहू दे ना, आत्यंतिक निवृत्तीची इच्छा करा ना. गुरुजी हमेशा म्हणत होते संताची बराबरी नाही तर कोणाची गाढवाची बराबरी करावी का? म्हणजे लाताच हाणाव्या का कोणाला बी? मग परमार्थ करायचा आहे तर मग बराबरी संताचीच करा. कोणाच्या पावला पाऊल टाकून जायचंय पुढं, आहे का नाही. मग निसंदेह बोध सहसा कोणाशी असा सहसा होत नाही असं का म्हणतोय ग्रंथ? पण या पदावर कोणी सहसा कोणी येत नाही. आता आपल्याला अनुभव आहे की आता किती जण आपण ह्या विषयाला, ब्रह्मज्ञानाच्या विषयाला लागलो, आत्मप्राप्तीच्या विषयाला किती जण आहेत, किती लोक आहेत इथं? सहसा कोणाला व्हालंय का? मग हे तसंच आहे ना. मग तिथं सुद्धा तसंच आहे, तिथं पण सदा तसंच आहे. त्याप्रमाणे अग्रदेवाची स्थिती होऊन, अग्रदेवाची स्थिती काय आहे? आता मुक्त झाल्याचा अनुभव आलाय, पण अज्ञान पूर्ण गेलंय असं त्याला वाटाना, काहीतरी संशय शिल्लक आहे असं न त्याला ते वाक्य पहिलं, प्रथम कृतार्थता झाली असं त्याला वाटलं, पण
त्याला आणखी वाटायले. तरी पण अज्ञान नष्ट झाल्याचा निसंदेह बोध सहसा कोणासही होत नाही. तसा त्याला निसंदेह बोध झाला नाही. बोध झाला पण निसंदेह झाला नाही. म्हणून त्याप्रमाणे अग्रदेवाची स्थिती होऊन आता त्याची स्थिती कशी झाली आहे? मिळाले असं वाटायले, पण मिळाल्यामध्ये शंका आहे, मिळाल्यामध्ये काहीतरी कमतरता वाटायली. मग त्याने सद्गुरूस पुन्हा प्रश्न केला. आता हे आपलं विषय कुठे गेलाय? म्हणजे बोधाच्या पुढचा विषय, बोधाच्या नंतरचा विषय. बोध आतापर्यंत बोधच केलाय ना. आणि मग जाता जाता काय सांगायचं असतंय? बोधाच्या नंतरचं महाबोध आहे का नाही? मग तोच बोध कशा अर्थानं सांगायचा? मुक्त झालाय तरी पण त्याच्यामध्ये थोडाफार संशय कल्पून त्यावर केलेला उपदेश याला म्हणायचं महाबोध. आणि महाबोध म्हणजेच कोण्या शब्दाने केल्या जातो, कोण्या अर्थानं केल्या जातो? तर महावाक्याच्या अर्थानंच केल्या जातो. वाक्यही कशी आहेत ते वेदाचे? ते साधारण वाक्य आहेत का? महावाक्य ना. आणि आता बोध बी कोणता साधारण बोध करायचा आहे का? तो तर करणं झाला की, तरी पण संशय आलाय ना मुक्तीवर. खरंच मी असू शकेन का मुक्त? मी तर जन्मलोन आता मरणार आहे आणि मी मुक्त कसं काय? असा जर कवा संशय आला तर म्हणायचं पूर्ण मुक्तता नाही, परमार्थ करायची थोडी. पण कोणता परमार्थ? हा म्हणजे वेदानं सांगितलेल्या महावाक्याचा अर्थ करण्याचा परमार्थ आपल्याला आता करावा लागेल. म्हणजे हमेशा वृत्ती त्याच्यात ठेवावी लागेल. म्हणून सद्गुरूस पुन्हा त्यांनी प्रश्न केला. महाराज काय प्रश्न करतो? आपण सांगितलेला ग्रंथ मी अर्थपूर्वक ऐकलाय. कसा ऐकलाय? कळालंय मला. कळालं नाही असं नाही, मी अर्थपूर्वक ऐकलाय. तुम्ही काही विचारा याच्यातला, आता मी सांगू शकतो. ऐकणं म्हणजे कसं? आम्ही तसं ऐकलं बाबा. तुम्ही जे सांगितलं ना हा ग्रंथ अर्थपूर्ण ऐकलाय, श्रवण केला आम्ही. परंतु आता ग्रंथ ऐकून संशय कशाला शिल्लक राहावा? मग तो म्हणतो ऐकलाय, परंतु संसार दुःखाचे मूळ जे अज्ञान असतं ना, ते अद्याप मला भासायले. काय व्हायलंय? हे वाक्य खूप मोठे बरं का. कारण संसार दुःखाचे जे मूळ आहे का, काय अज्ञान, ते मला आणखी भासायले. भासणं दिसणं भासणं आणि असणं, हे 3 शब्द आहेत ना. दिसायलंय कसं? दिसायलंय भासरूपानं दिसायलंय का सतरूपानं दिसायलंय? दिसण्याच्या पद्धती आहेत का नाहीत? जगत दिसायलंय ना, प्रतीतीला यायलंय ना. कसं यायलंय? भासरूप म्हणून यायलंय का सत्य म्हणून यायलंय का असत्य म्हणून यायलंय? म्हणजे प्रतीतीच्या ह्या प्रकार आहेत ना. जगत दिसायलंय का भासायलंय? ज्याला भासायलंय त्याचा अधिकार कोणता आणि ज्याला दिसायलंय त्याचा अधिकार कोणता? तसं आग्रदेव गुरुजीला काय म्हणायलाय? अनुभव काय सांगायलाय? अज्ञानाच्या योगाने आणखी मला ते भासायतलंय. म्हणजे भासणं हे कशाच्यावर अवलंबून आहे? अज्ञानावरच अवलंबून आहे. भासायलंय ते अर्थी
अज्ञान शिल्लक आहेच. भासमान जे होत आहे ते कशामुळे होत आहे? त्याला कारण कोण आहे? भासाला. सर्प भासच आहे ना. हा, मग त्या सर्पाला कारण काय? भासाला काय कारण आहे? अज्ञानच कारण आहे ना. मग तसं मला हे जग भासायले, हा, हे कशामुळं भासायलंय? अधिष्ठानाच्या. म्हणजेच पूर्ण बोध. आणखी त्याला कसा अनुभव सांगितलाय बघा. ते आणखी मला भासायलंय, पण आणखी मला सत्य वाटायलंय असं म्हणला का तो? कारण सत्य मानणं ही अज्ञानच आहे आणि भासायलंय मानणं ही. पण आपणाला वाटतंय जगत मिथ्या झालं की मला ज्ञान झालं. आता ज्ञान आहे का ते? अज्ञानच आहे ना. हे सांगायचंय जगत सत्य मानणं हे अज्ञानच आहे आणि जगत मिथ्या मानणं. पण सतरूप असणारा संसार, सतरूप असणारा संसार असा वाटणं ही संसारिकाची अवस्था आहे, पूर्ण अज्ञानाची. जगत सत्य आहे असं वाटणं, देह मी आहे असं वाटणं आहे का नाही, ही संसारिकाच्या वृत्तीची अवस्था आहे. आणि हा देह मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, कल्पित आहे असा अनुभव येणं कशानं आला? हा अनुभव ज्ञानानंच आला ना. मग ज्ञानच झालं ना त्याला. मग ज्ञानानं काय प्रतीती आली? मिथ्यात्वाची. हा, भासाची प्रतीती येतली ना, है का नाही? अगोदर सत्यत्वाची होती ना, पुन्हा भासमानाची प्रतीती आली. कशानं आली? त्याला कारण काय? ज्ञानानं. ज्ञान संस्कार है का नाही? आत्मज्ञानच घेतलं ना त्यानं. मग त्यानं काय झालं? जगत भासू लागलं, जगत मिथ्या वाटू लागलं. मग मिथ्या वाटणं म्हणजे अज्ञान का ज्ञान? मग ज्ञानानंच प्राप्त करून घेतलंय. काय घेतलंय? अज्ञानच. शास्त्राच्या काय अशा प्रक्रिया आहेत, अज्ञानाचीच प्रक्रिया करतं शास्त्र, पण हिताची असतं. मागे तुम्हाला सांगितलं, खोटं बोलत आहे पण हितासाठी बोलत आहे. म्हणजे त्याला कसं आपलं हित करायचं ते त्यालाच कळत आहे. आपल्याला कळत आहे का आपलं हित कशात कसं करावं म्हणून? हे शास्त्राला, संतालाच कळत आहे ना. म्हणून जगत हे भासमान आहे. ही जी प्रतीती आहे ती धड ज्ञानाची नाही आणि धड अज्ञानाची नाही. अज्ञानाच्या प्रतीतीला कोणती प्रतीती म्हणतात? जगताला सत्यत्व मानणं हे अज्ञानाची प्रतीती आहे. जगत नाहीच ही ज्ञानाची प्रतीती आहे. आणि दिसून भासमान आहे ही प्रतीती कोणाची आहे? अनिर्वचनीय मुमुक्षुची आहे. अनिर्वचनीयता कोणाची आहे? अनिर्वचनीय ख्याती कोणाला सांगायची? हा, आणि मग प्रतीती ती कोणाला आहे? संसारिकाला ती प्रतीती का? मुक्ताला ती प्रतीती का? मुक्ताला जगत मिथ्या आहे का? हा, त्याला अवघ्याची त्रिलोक्य आनंदाची आता मुक्ताची अवस्था ती आहे. पण जगत मिथ्या कुणाला आहे? असं ओत पोत चिंतन करून आपणाला अनुभव प्राप्त करून घ्यावा लागतो, ठेवा करावा लागतो, है का ना? अशी आग्रह देवाची अवस्था कशी? तशीच आपली झाली का नाही? तशीच आहे ना. आता आपण मुमुक्षुच आहेत ना. आपल्याला जगत मिथ्या वाटायतलंय ना. तसंच ते मिथ्या अवस्थेमध्ये काय असतं? मग अनिर्वचनीय अवस्थेमध्ये, अनिर्वचनीय ख्यातीमध्ये
असतं आणि नसतं पण भासतं. असतं नसतं पण भासतं. ह्या तिन्ही प्रतीती आहे. असतंय नसतंय असं नाही, कारण दिसतंय. हा मग नेमकं खरं कसं आहे ते भासणं, हे मात्र दोन्हीच्या मधामधलं धरायचं. हा दिसायलंय पण खरं नाही म्हणून भासायलंय म्हणणं हे खरं. त्याला काय द्यायची सत्ता? मग अनिर्वचनीय सत्ता देऊन टाकायचं. त्याला नाही म्हणायचं नाही आणि आहे म्हणायचं नाही, भासायलंय म्हणायचे. हा मग स्वप्नाचा भास झाला का स्वप्नाची उत्पत्ती झाली? भासच आहे ना. मग तसं जगत भासायचं नाही ना. मग जगत भासावं का दिसावं? जगत सत्य म्हणून दिसावं का जगत भासावं का जगत दिसूच नाही? मुमुक्षुला भासावं, संसारिकाला दिसावं आणि मुक्ताला दिसूच नाही. म्हणून संताला जगत नाहीच. जग तुम्हा आम्हाला आहे. जग कोणाला आहे? संतांना जग नसतंच. का म्हणून? कारण ते जगाला वेगळं समजित येतं आणि आपण जगाला वेगळं समजतो. त्यांची दृष्टी जगाबद्दल वेगळीच आहे आणि आपली वेगळीच आहे का नाही? म्हणून ते सत्य फक्त परमतत्व मानतात, बाकी सर्व मिथ्या मानतात. आहे का नाही? म्हणून या ठिकाणी जी याची अवस्था कोणाची? अग्रद देवाची कशी अवस्था झाली? मुक्त झाल्याची त्याला अनुभूती यायली, तरी पण संशय शिल्लक आहेच. सृष्टीच्या उत्पत्तीस कुठपर्यंत आलतंय का? नाही हे तर वरी इथं. संसार दुःखाचे मूळ जे अज्ञान, ते अद्याप मला भासते. अज्ञान भासावं पण सत्य वाटू नये. अज्ञान भासाना का भासावं पण ते भासलेलं सत्य वाटू नये. आहे का नाही? जग दिसावं पण जग सत्य वाटून. संसार दुःखाचे मूळ कशात आहे? मग ते सत्य वाटण्यात आहे, भासण्यात नाही. अज्ञान अद्याप मला भासते. मूळ जे आहे ते मला भासायतलंय आणि याला वाटायला ते भासूच नाही. मग ज्ञान झालंय ना, मग ते मला काहीच भासू नाही. भास सुद्धा जावा. सत्यता तर गेली ना, तसा भास सुद्धा जावावं ना. त्याच्या निवृत्तीचा उपाय मला सांगा. कशाच्या? हां, तो भास बी राहू नये. मग याच्या निवृत्तीचा मला आता उपाय सांगा. म्हणजे आता त्याचा एक उपाय करणं झालाय, एक लक्षणं त्यानं केली, आता एक लक्षणं राहिली. त्याला साक्षीचं ज्ञान झालंय, आहे का नाही? त्याला साक्षीचं ज्ञान झालंय, पण साक्षी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान व्हायचं राहिलंय. हे अग्रद देवाची अवस्था आहे. आणि मग अशी प्रार्थना ऐकून सद्गुरूंनी सांगितले की बाबा रे, वर सांगितल्याप्रमाणे अगोदर तुला सांगितलं होतं ना, काय? महावाक्याचा वारंवार विचार कर. महावाक्याचा विचार कर, त्यानेच अज्ञान नष्ट होईल. पूर्ण अज्ञान कशानं नष्ट होतंय? त्याची विरोधीत अज्ञानाच्या, महावाक्यच विरोधीत अज्ञानाच्या. म्हणून त्यास दुसरा उपायच नाही. त्या महावाक्याचाच वारंवार काय कर? विचार कर. या सद्गुरू आज्ञेप्रमाणे महावाक्याचा वारंवार विचार करून
वारंवार विचार करून अग्रज देवाने आपल्या कृतार्थतेचा अनुभव मोठ्या आनंदाने गर्जना करून सांगितला. मोठे गर्जना करून म्हणजे विलक्षण आनंद जो होतो तो हाच सांगितला त्यांनी. अग्रज देवास निद्रेमुळे, अग्रज देवाला निद्रेमुळे ज्याप्रमाणे वनदुःख झाले. कोठे होता तो अग्रज देव? वनातच गेलता ना स्वप्नामध्ये. आणि तिथं त्या वनामध्ये दुःख बी आहेच ना, सुख थोडंच आहे का नाही. आणि बोधही कुठं झालाय? तिथंच झालाय. म्हणून त्या अग्रज देवास निद्रेमुळे, आता कशामुळं स्वप्न पडलंय? निद्रेमुळं, आहे का नाही. मग त्या जंगलात कमून राहावं लागलं त्याला स्वप्नामुळं, आहे का नाही. आणि मग त्याला बोध झाला हे कशामुळं वाटायलंय? त्या स्वप्नामुळंच ना, स्वप्नात आहे म्हणूनच. मग निद्रेमुळे ज्याप्रमाणे वनदुःख झाले त्याला, आणि ज्या उपदेशाने संसार वनाचा नाश होऊन परमानंद प्राप्त झाला. कशाच्या उपदेशानं झाला? गुरुनं महावाक्याचा उपदेश केला, आहे का नाही. आणि मग संसार दुःखाचा नाश झाला, आहे का नाही. मग अग्रज देव निद्रेमुळे, स्वप्नात कशामुळे गेलाय? निद्रेमुळे गेलाय. आपण जन्माला या संसारामध्ये, या संसार वृक्षावर जे काय प्राप्त झालो, म्हणजे संसाराला जे आलो ते कशामुळं? हां, त्या अज्ञानाच्या झोपेत होतो, झोपेत आहेत. आणि त्या झोपेत आपणाला स्वप्न पडायले. आपण कसे आहोत आता? स्वप्नातच येतं. स्वप्नात आहेत म्हणल्या झोपेत असणारच ना हो. हा, जो स्वप्नात असतो तो, कारण स्वप्न झोपेतच पडतं ना. आणि हे कोणाला होतंय? स्वप्न, निद्रा. स्वप्न आणि निद्रा ह्या कोणाला होतात? जो जागृत आहे. जो जागृत आहे ना त्याला झोप येते, आणि त्या झोपणाऱ्यालाच. हां, मग खरा तो कोण? स्वप्नातला का जागृतीतला का निद्रेतला? ह्या तिन्हीतला खरा नाही, तो फक्त आहे हे खरं आहे का नाही. तसं अग्रज देवास निद्रेमुळे ज्याप्रमाणे वनदुःख झाले, कशामुळे झाले? तर झोपेमुळे झाले. आणि ज्या उपदेशाने संसार दुःखाचा नाश होऊन परमानंद झाला, उपदेशाने परमानंद झाला. कशाने? उपदेशाने. त्याप्रमाणे जीवास आत्म्याचे ठिकाणी आनंद, अज्ञानाने, आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानानं, म्हणजे अज्ञानानं कुठे व्हायले? आत्म्याच्याच ठिकाणी व्हायलंय. जीवाला आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाने दुःख रूप जगत प्रतीतीत होते. कशामुळे होते? हां, अज्ञानामुळे होते, है का नाही. त्याचा नाशही मिथ्या सद्गुरूच्या उपदेशाने होऊन, त्याचा नाश सुद्धा कशाने होतो? मिथ्या वेदगुरूच्या उपदेशाने. मिथ्या वेदगुरूच्या उपदेशाने होऊन परमानंदाची प्राप्ती होईल. याकरता जिज्ञासूने वारंवार महावाक्याचा विचार करावा. शेवटी हा उपदेश करावा लागतो. वारंवार हा उपदेश कोणता? तत्वमसी महावाक्याचा उपदेश वारंवार चित्तात ठेवावा लागतो. तो म्हणजेच मी ते आहे, मी ते आहे, मी हे नाही, मी ते, मी तू आणि ते तू, मी ते, मी तू आणि ते तू. हां, या शब्दाचा अर्थ कळणं फार कठीण आहे. मी ते, मी तू आणि ते तू म्हणजे काय? हां, मी ते आहे, हां हां, आणि मी तू आहेस. मी ते आणि ते मी आहे.
आणि हे दिसायलेलं ही तेच आहे. तू ते, मी ते, तू ते आणि ते मी ते, मी तू आणि ते तू, अशी लक्षणा जर केली तर त्याला हमखास मोक्ष प्राप्त होतोच. पण महावाक्याचा सतत वृत्तीमध्ये उपदेश हे बाळगावा लागतो. तरंग 6वा संपला. 6व्या तरंगाचे रहस्य आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य जीवाला, सामान्य मुमुक्षूला ज्या काही शंका होतात त्या शंका आणखी याच्यामध्ये विशेष करून घेतलेले आहेत. ते आपण उद्या पाहू. तोपर्यंत कुंडली कवरदे हरी.